नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मुलांना नवीन गणवेश मिळेल असं आश्वासन शासनाने दिलेलं होतं। याची रिॲलिटी चेक करण्यासाठी आपण सध्या रत्नागिरीतल्या गणेश गुळे शाळेमध्ये आलेलो आहोत। पहिली ते 7वी पर्यंतची ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये आज बुधवार असल्यामुळे या ठिकाणी मुलांचे ड्रेस हे वेगळ्या पद्धतीचे आहेत। मात्र आपण 6वी 7वीच्या या वर्गामध्ये जाणार आहोत आणि त्यांना शासनाकडून दिले जाणारे जे नवीन गणवेश आहेत, नवीन ड्रेस जे आहेत ते मिळालेत का याची रिॲलिटी चेक करणार आहोत। आपण इथल्या मुलांना विचारून घेणार आहोत। ताई, काय सांगशील, तुला नवीन या वर्षातला ड्रेस नवीन मिळाला का? नाही मिळालेला। नाही काय नेमकं काय कधीपर्यंत मिळेल मला सांगितलं गेलं तुम्हाला? आम्हाला आत्ता समजलं की आत्ता 4 वाजता ड्रेस मिळणार आहे। बरोबर आहे। 15 वाजता तुम्ही नेमका ड्रेस कुठला घालून येणार शाळेचा? शाळेचा आधी जुना भेटलेला तो आम्हाला आधी सांगितलेला आत्ता मिळाला नाही आहे ड्रेस, त्यामुळे तो घालून यायला सांगितलेला। गेल्या वर्षी मिळालेला हा आमचा गेल्या वर्षीचा ड्रेस तो आम्हाला आज घालून यायला सांगितलेला आणि तो धुवायला सांगितलेला, धुवायला इस्त्री करून म्हणजे उद्या घालण्यासाठी। बरोबर आहे। म्हणजे गेल्या वर्षी मिळालेला तुम्हाला ड्रेस जो आहे नवीन तो तुम्ही यावर्षी घालून येणार? हो बरोबर आहे। तुमचा वर्ग कुठला? 7वी। तुला नवीन ड्रेस मिळाला नाही, काय सांगितलं गेलंय? आज संध्याकाळी 4 वाजता येणार। 4 वाजता येणार मी। तुम्ही बघू शकता की ही सगळी मुलं आहेत। तुला ड्रेस मिळाला का? तू हसतोयस? नाही। काय हा ड्रेस कुठला आहे तुझा? हा जुना ड्रेस आहे। हो। मग उद्या तुम्ही 15 ऑगस्टला काय नेमकं घालून येणार? आहेत हे असे घातलेले आहेत ना, ते आहे आमच्याकडे, ते घालून येऊ, नाहीतर आज भेटेल ना ते उद्या घालून येऊ। बरोबर आहे। हो। नवीन ड्रेस संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत या मुलांना मिळेल असं इथल्या शिक्षकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जर नवीन ड्रेस मिळाला नाही तर गेल्या वर्षीचा ड्रेस आहे मिळालेला तोच इस्त्री करून या ठिकाणी वापरण्यात यावा अशा सूचना इथल्या शिक्षकांनी दिलेल्या आहेत। मात्र जो नवीन गणवेश यावर्षीचा मिळणार होता तो अद्यापही मिळालेला नाही आहे। दुपारपर्यंतची डेडलाईन दिली गेलेली आहे, मात्र दुपारपर्यंतसुद्धा हा ड्रेस नक्की मिळेल का याची शाश्वती अजून कुठल्याच शिक्षण विभागाकडून देण्यात येत नाही आहे। कॅमेरामॅन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, गणेश गुळे, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।